यामध्ये एकंदर अ गटामध्ये 57 किलो, 65 किलो, 74 किलो, 92 किलो आणि 86 किलो असे एकंदर गट आहे. ब मध्ये 61 किलो, 79 किलो, ड मध्ये 70 किलो आणि 97 किलो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा असे गट यामध्ये राहणार आहे. आणि ह्या सर्व गटात गादीवर आणि मातीवर दोन्ही ठिकाणची कुस्ती होईल आणि आखरी महाराष्ट्र केसरी या गादीवर राहील. हे सांगा ना, कुठं कुठं होणार आहे, किती स्पर्धा आहे, कोण आयोजक आहे हो. आणि तारीख पण सांगा, लोकेशन आणि तारीख पण. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन वाघोली यांचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण सातो पाटील आहे. यांच्या माध्यमातून या स्पर्धा 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली येथे होत आहे. त्यामध्ये 18 मार्च ते 22 मार्च या स्पर्धा चालन. यामध्ये 18 तारखेला याचं उद्घाटन होईल आणि बक्षीस समारंभ हे 22 तारखेला होईल. आम्ही या स्पर्धेसाठी मुख्यमंत्र्याला आग्रह करणार आहे, मुख्यमंत्र्यांनी यावं, कारण महाराष्ट्राच्या मानाची गदा या स्पर्धेच्या माध्यमातून देतो आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करणार आहे आणि मला वाटतं ते 100% येईल. ह्या स्पर्धा पार पाडत असताना त्या ठिकाणी पंच, साईड पंच, व्यवस्थापक यांची सर्व व्यवस्था रामकृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली आहे. व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून 800 ते 900 खेळाडू त्या ठिकाणी राहिले. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारावेत. महत्वाचं म्हणजे जिथं आपले मॅट तिथं म्हणजे ज्या ठिकाणी कुस्ती असते आणि त्या मॅटच्या भोवती खूप प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे पंचांना काम करायला थोडं अवघड जातं. तर यावेळेस आम्ही एकदम त्याबाबत एकदम जागरूक राहणार आहोत आणि मॅटच्या भोवती कशी गर्दी होणार नाही आणि आपले जे न्यूज चॅनल आहेत, जे पत्रकार आहेत, त्यांना तिथं म्हणजे अगदी त्रास न होता आणि आम्हाला पण त्रास न होता त्यांना कसं इनपुट जाईल याबाबत आम्ही जागरूक राहणार आहोत ह्यावेळेस. त्यावेळेस नक्की आम्ही तुमची तक्रार होती, मला माहिती आहे का प्रत्येक वेळेस तुम्ही असता तिथे, पण यावेळेस नक्की त्याबद्दल आम्ही काळजी घेऊ. स्पेसिफिक नियोजन काय करा की कॅमेरा आणि फोटोग्राफर जे आहे ना, जिथं मेन लढत होईल ना त्याच्यात थोडंसं काय अंतरावर चांगलं स्टेज करा जेणेकरून तिथं उभा राहता येईल. नक्की नक्की नक्की. कारण मग सगळे फोटोग्राफर आले की मग ती अडचण. नक्की नक्की यावेळेस त्याची आम्ही 100% काळजी घेऊ. पत्रकारांची अलगच व्यवस्था काय करा, तिथे घेऊन जा, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की आश्रिकाने असं पाहिजे. हो 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 नक्की नक्की. आम्हाला माहिती आहे तसं. स्पर्धा नेमकी परीक्षांच्या काळात झालेली आहे.